आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विरोधी पक्षाकडून के सुरेश उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये। विरोधी पक्षाकडून के सुरेश हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विरोधी पक्षाकडून के सुरेश आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, थोड्याच वेळात अध्यक्षपदासाठी अर्ज ते दाखल करतील। लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे, विरोधी पक्षनेते आपला उमेदवार देणार आहे। लोकसभा स्पीकरसाठी विरोधक उमेदवार देणार असल्याची सध्या माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक हे बिनविरोध होणार नाहीये। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाहीये, कारण विरोधी पक्षाकडून के सुरेश आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। थोड्याच वेळात अध्यक्षपदासाठी ते आपला अर्ज दाखल करतील।